रामटेक तालुक्यातील जंगल परिसरातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। जखमी अवस्थेत आढळलेल्या वाघ T-108 ची वन विभागाने थरारक आणि यशस्वी सुटका केली असून सध्या त्याच्यावर नागपूरच्या गोरेवाडा येथील वन्यजीव ट्रान्झिट अँड रेस्क्यू सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत। वन विभागाच्या तत्परतेमुळे या दुर्मिळ वन्यजीवाचे प्राण वाचले आहेत। रामटेक तालुक्यातील चोरबाहुली वन परिक्षेत्रातील खुमारी गावाजवळील जंगलात 4 जुलै रोजी वाघ T-108 जखमी अवस्थेत आढळून आला। माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झालेत आणि वाघावर सतत लक्ष ठेवण्यास सुरुवात केली। पुढील दिवशी गोरेवाडा येथील वन्यजीव ट्रान्झिट अँड रेस्क्यू सेंटरच्या पशुवैद्यकीय पथकाने घटनास्थळी भेट देऊन वाघाची तपासणी केली। तपासणीत वाघाच्या एका पायाला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आलेत, त्यामुळे प्रगत उपचारांसाठी आवश्यकता असल्याचे स्पष्ट झालेत। वन विभागाने सर्व आवश्यक परवानग्या प्राप्त करून नियोजनबद्ध पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेत। प्रशिक्षित पथकाने वाघाला सुरक्षितरित्या बेशुद्ध केलेत। त्यानंतर प्राथमिक उपचार देण्यात आले आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली विशेष वाहनातून नागपूर येथील गोरेवाडा WRTC मध्ये हलविण्यात आले। ही संपूर्ण मोहीम प्रधान मुख्य वनसंरक्षक MS रेड्डी, क्षेत्र संचालक S रमेश कुमार, उपसंचालक अक्षय गजबिये आणि वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली आहे। सध्या वाघ T-108 वर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे। वन विभागाच्या तत्परतेमुळे एका महत्त्वाच्या वन्यजीवाचा जीव वाचल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे। वन विभागाच्या वेगवान आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे जखमी वाघ T-108 ला वेळेत उपचार मिळाले आहेत। सध्या त्याची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारांवर सर्वांचे लक्ष लागले आहे।